मुलांना माहित आहे ना काय काय करायचंय ते? शाबास. ओके, भेटूया मग. आई, आज शाळेत खूप मजा आली. सगळ्यांनी माझ्यासाठी हॅपी बर्थडेचं गाणं गायलं. हो हो, चला आता वर जाऊन पटकन तयार व्हा. आता पाहुणे येतच असतील. पार्टी थोड्या वेळातच सुरू होईल. हॅपी बर्थडे डिअर हॅपी बर्थडे टू यू. आणि आता वेळ आहे गिफ्ट्सची. हॅपी बर्थडे पिकू. थँक्यू राणी. हा लॅम्प आहे. थँक्यू. हॅपी बर्थडे पिकू, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू चमचम. हे तर खूपच मोठं आणि जड आहे. हे तर एक रोपटं आहे. एक मोठं आणि जड रोपटं. आणि हे आहे आमचे गिफ्ट पिकू. हा बोर्ड गेम तर नाहीये ना? याला म्हणतात चांगलं गिफ्ट. एका स्पेशल फोटो साठी आपल्या मैत्रीची गोड गोड आठवण म्हणून पिकू. आणि पिकू, हे आहे माझं गिफ्ट. आणि हे माझ्याकडून. उशी, घंटी, कपडा, हे सगळे माझे बर्थडे गिफ्ट्स आहेत. हा पिकू, आणि काही मोठे गिफ्ट्स बाहेर सुद्धा आहेत. ये बघ पाहू. एवढं मोठं काय असू शकतं? हॅपी बर्थडे पिकू. वाळलेलं गवत, लाकूड, बांबू. आता या सगळ्याचं मी काय करणार? आपण या सर्व गोष्टींचा वापर करून तुझ्यासाठी एक स्पेशल बर्थडे गिफ्ट बनवूया का? स्पेशल गिफ्ट? खरंच माझ्या बर्थडे साठी? आम्ही सगळे तुझ्यासाठी काहीतरी बनवणार आहोत, सर्व एकत्र मिळून. हो, एकत्र मिळून. तू पण मदत करशील ना पिकू? चला मुलांनो.
काय पिकू, कसं वाटलं हे बर्थडे गिफ्ट? माझं स्वतःचं ट्री हाऊस हे तर सगळ्यात बेस्ट बर्थडे गिफ्ट आहे बाबा. घंटी, पडदे, उषा, लाकूड आणि गवत ट्री हाऊस बनले आपले बर्थडेच्या दिवशी झटपट. टिफिन टाइम मुलांनो. तर आज काय काय आणलंय सगळ्यांनी टिफिन मध्ये? पराठा, इडली, सँडविच. आणि तू काय आणलं आहेस टुकी? ओह, तू आज तुझा टिफिन विसरलीस का? काही हरकत नाही टुकी, बाकी सगळ्यांनी तर आणला आहे. आज आपण सगळे मिळून खेळूया एक गेम, गोल गोल टिफिन. असं गोल गोल नाही, असं गोल गोल दिनदिन. गोल 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 गोल. हो टुकी, आज आपण एकत्र मिळून एक मजेशीर गेम खेळणार आहोत आणि एकत्र मजेशीर खाऊ पण खाणार आहोत. गेम ये. गेम. तर चला आपापले टिफिन्स घेऊन या माझ्याकडे. टुकी, तू पण ये. गोल गोल टिफिन सगळ्या मुलांनी एकत्र मिळून खायचा असतो. हो हो, माहितीये टुकी, पण गोल गोल टिफिन कुणा एका मुलाचा नाही तर सगळ्या मुलांचा असतो. हे बघा. आता तुम्ही सगळे या टेबलच्या समोर बसा. आता मी ही प्लेट गोल गोल फिरवणार आहे. ज्या मुलाच्या समोर जो खाण्याचा पदार्थ येईल तो पदार्थ त्याने खायचा. तर मुलांनो, आता सांगा आज खायला काय काय आहे? ढोकळा, सँडविच, पराठा, इडली. तर टुकी, आता तू सांग आज खायला काय आहे? ढोकळा. फक्त ढोकळाच नाही, सँडविच, इडली आणि पराठा पण, आणि ते पण सर्वांकडे. सर्वांकडे? हो, सर्वांकडे. मिळून मिसळून खाल्ल्याने स्वाद डबल होतो ना.
मला सांगा, उद्या कोण कोण आपला टिफिन घरी विसरून येणार? पकड पिकू. हा बॉल तर मीच पकडणार. पकड पिकू. पिकू 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 बॉल पकडून दाखव रे तू. चमचम तू पकड. चमचम बॉल मला दे ना प्लीज. ये मी पकडला. अरे पिकू लवकर फेक. चमचम इकडे जा माझ्या मागे. काय झालं? ओ नो पिकू, आपण आत खेळायला नको होतं. आता आपण काय करणार? ही तर बिर्याणी होती. आई बाबांनी खूप मेहनतीने बनवली होती. बापरे, सगळीच बिर्याणी खराब झाली. पिकू आता तुझं खरं नाही. किती छान सुगंध आहे. थोडी तर खाऊच शकतो ना? यात तुटलेल्या मडक्याचे तुकडे आहेत. आता ही बिर्याणी कोणीच खाऊ शकत नाही. आई बाबा काय म्हणतील? अरे बिर्याणी रोज रोज नाही बनत. आता ओरडा खायला तयार राहा पिकू. ओरडा? हो, कदाचित शिक्षाही मिळू शकेल. असं करणाऱ्याला तर माझ्या मामाने घरातून बाहेर काढलं असतं. शिक्षा घराच्या बाहेर? तू घाबरू नकोस पिकू. आम्ही अंकल आंटींना सांगू की हा बस एक ऍक्सिडेंट होता. पण आता जेवणाचं काय करायचं? हा, एकत्र काहीतरी बनवूया. पण मला तर जेवण बनवता येतच नाही. तुला येतं का चमचम? बिन्नी? जेवण बनवणं? मी तर जेवण जेवण्यात एक्सपर्ट आहे, बनवण्यात नाही. मलाही नाही येत, पण आपण सगळे मिळून हे साफ नक्कीच करू शकतो. अरे, जर मडकं पिकूच्या बॉलने तुटला आहे तर साफ पण तोच करेल ना. मी तर फक्त आराम करणार. नाही बिन्नी, आपण सगळे एकत्र खेळत होतो. मग सफाई पण एकत्रच करायची. चल जा झाडू आण. आणि पिकू तू फडकं आण. आणि एका बादलीत पाणी आण. एवढ्या मेहनतीनंतर थोडी बिर्याणी मिळाली असती तर मजा आली असती. हो, भूक तर मला पण लागली आहे. मला पण. हॅलो मुलांनो, संपला का खेळ? अरे काय झालं?
तुम्ही सगळे ठीक आहात ना? तुम्हा सगळ्यांना भूक लागली असेल. चला जेवून घेऊयात. जेवण? पण आई बाबा जेवण तर. हो हो, मस्त मेजवानी. आज आपण स्पेशल बिर्याणी बनवली आहे. ही पहा. अरे, बिर्याणी इकडेच तर होती, गेली कुठे? ओहो, बिर्याणी गायब होण्यामागे रहस्य काय आहे? सॉरी आई बाबा, मी तर बॉल मागे फेकला होता आणि त्याने बिर्याणीचं मडकं तुटून गेलं. हो अंकल आंटी, खरंच ते चुकून फुटलं. पण आम्ही सगळं साफ केलं. हा, ती बिर्याणी तर सगळ्यांसाठी होती. आता आपण काय करायचं? तुम्हा सगळ्यांना भूक नाही लागली? नाही. तुम्ही सगळ्यांनी तर फार छान सफाई केलीये. चला तर ही चूकही माफ करून टाकू. काय? अगदीच. मग सांगा बरं मुलांनो, चाट कुणाकुणाला आवडतं? चाट? यम यम. थँक यू आई. चला तर मग, जेव्हा चूक झाली माफ, तर करूया चाटची प्लेट साफ. चला मुलांनो, आता जेवायला चला. ओके, चल टुकी. टुकी, तू किती गरम आहेस. टुकी बेटा, काय झालं? ओ, टुकी तर जरा जास्तच गरम वाटते. ओहो, आमच्या टुकीला ताप आला. काही हरकत नाही, बाबा आत्ता औषध घेऊन येतील. ही पहा आली ओली पट्टी, आता तापाची सुट्टी. आई, मी ही पट्टी लावू प्लीज? हो हो, का नाही. आता टुकी एकदम बरी होणार. टुकी, हे औषध घे पाहू. फक्त 2 थेंब. टुकी बेटा, फक्त 2च थेंब घे. टुकी बेटा, फक्त 2च थेंब घे. मग तू बरी कशी होणार टुकी? आता तर हिला डॉक्टरकडेच घेऊन जावं लागणार. चला डॉक्टरांकडे. हॅलो डॉक्टर. हॅलो हॅलो, पहा पहा कोण आलंय ते. माझी लाडकी चिमुकली टुकी. हॅलो डॉक्टर, टुकीला थोडा ताप आला आहे. आणि ही औषध घेतच नाही. खूपच थट्टा करतोस पिकू. अरे, औषध असंच कोणी घेतं का? चला आधी तापाला पळवूया.
ला 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 पम पम ला 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 पम पम पीकू टुकी टुटुरुरु टुटुरुरु टुटुटुकी तातारारा तातारारारारा टी 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 टू टी 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 टिरिरी टी 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 हो ओ टू टू टुकी ही ही औषध केलं ही डॉक्टरांनी तर चकितच केलं. गाता गाता औषध दिलं.